तर मंडळी नमस्कार, रोमन बोरकर व्लॉगच्या आणखीन एका नवीन व्हिडिओत तुमचं मनपूर्वक स्वागत। आणि आता आपण जाता वाय एक असा हिडन प्लेस आहे तिकडे, म्हणजे जा मंदिर आहे आपल्याबरोबर आहे ते बघा। हे आपले तिघेजण फंटर इकडे बघा, हे काय करता वाय, हे इकडे बघा व्हिडिओ करते आहे। तर आपण अशा ठिकाणी जाता वाय जा म्हणजे बहुतेक लोकांना माहीत नाही, जास्त करून मिरजोळ्यातली लोक आहेत ना त्यासनी माहीत असतात, पण असा कमी लोकांना माहीत आहे ता प्लेस। मिरजोळ्यात आहे ना एक असा म्हणजे लपलेला मंदिर आहे जा कोणाक माहीत नाही। तर आपण आता जाता वाय रांबोळकरीन मंदिर आहे ना तर तिकडे। तर हे मेंबर आहेत आपल्याबरोबर आणि काही लोक पण आहेत ना, म्हणजे पाटणा अजून पण गर्दी आहे, वरती पण बोललेत मका हे गर्दी आहे। तर जास्त उशीर न लावता ना तिकडे चला जाऊया। ह्यो रस्तो आहे ना सरळच्या सरळ वरती जाता रांबोळकरीन मंदिराच्या इकडे। तर मोठ्या प्रकारात भाविक इकडे येत असतात, तर गर्दी पण असता। मी पहिल्यांदाच जाते आहे, पण आपले जे हे मित्र आहेत ना तर ते आपल्याला बोलले आहेत थोडं आहे ना चालूक वगैरे आहे ना थोडं त्रास वगैरे होता, म्हणजे एखाद्या छातीचं वगैरे त्रास असतात तर त्यांनी येऊ नये। रस्ता कसं आहे बघा, आणि साईडने पाणी वाहत आहे बघा, आणि हे पुढे आहेत हे बघा तिघे पण मस्त भारी ट्रेकिंग करताव ना तसोच हिशोब आहे। इकडे जरा थोडा ना चालूक लागता वरती। आता माका पण माहीत नाही कातळ भाग आहे की जमिनीचा भाग आहे तो, पण जास्त करून कातळ भाग असावं। सो फायनली पोचलो आता आपण। हे बघा हे पुढे गेले आहे आणि हे बघा ते ठिकाण काय ठिकाण आहे बघा मस्तपैकी। माझा आवाज पोचतोय की नाही मला माहीत नाही, पण सप्ताह पण असतात हे बघा। तर इकडे सप्ताह चालू आहे, पूर्ण नामगजर चालू आहे पूर्णपणे। तिकडे अनिकेतला मी सांगितलं होतं, अनिकेत पाटीलला, की मी 1 वाजता येईन। तर मी आलो आहे 3:30 वाजता, 3:30 वाजून गेले आहे। तर तो रागवला आहे तिकडे आहे बघा। अजून पण भाविक आहेत ना दर्शन घेत आहेत हे बघा।
हसत काय बाहेर. माझ्या बॅक साईडला आहे ना, तुम्हाला आवाज ऐकायला येत असेल, म्हणजे गजर चालू झाला आहे. म्हणजे आता थोड्याच दिवसात आहे, थोड्याच वेळात आहे ना आता, म्हणजे हे बघा आता समाप्त होतील. आता गजर सुरू आहे. तर गजर आहे ना, काय चालू आहे ना तो बघूया आपण आता. तर तुम्ही ह्या साईडला बघू शकता, पूर्ण हे भक्तगण आहेत सगळे. तर आता थोडीफार बघताय ना आपण माहिती घेऊया फक्त, म्हणजे ह्याची सुरुवात कशी झाली आणि आज म्हणजे किती वर्षापासून याची सुरुवात वगैरे आहे. तर या ठिकाणी हे बघा काका आहेत. तर काका ह्याची सुरुवात किती वर्षापासून झाली आहे? माझं नाव श्रीरामचंद्र नाथवेकर. आपलं भारत देश हे 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य झालेलं आहे. पण स्वातंत्र्यपूर्वीच हा 15 ऑगस्ट हा दिवस हे आमचे जे कोण वाडवडील होते त्यांनी हा ठरवलेलं होतं. त्या दिवशी हा आम्ही एक दिवसाचा कार्यक्रम करतो. या देवीचं नाव आहे रांभोळकरी. हे 7 जणी जल आसर आहेत. त्या प्रकारे इथलं हे मुख्य स्थान रांभोळकरीण आहे. तशी रांभोळकरीण म्हटली तर निवळी फाट्याला सुद्धा रांभोळकरीण आहे. चिपळूण तालुक्यामध्ये आहे, कर्जोव्याला आहे, त्याचबरोबर वेदोशीला आहे. अशा 7 जणी आहेत. जिथे आहेत त्यांची आम्ही चौकशी केलेली आहे. आणि आमचं हे ज्या नवसाला पावणारी ही एक देवी आहे. आम्ही हा नाकरेकरवाडीतले सगळे जे आम्ही एकोप्याने येऊ या ठिकाणी, नाकरेकरवाडी सगळे नाकरे करत नाही, सगळे आहेत आडनावाचे, परंतु या ठिकाणी येऊन सगळ्यांनी आम्ही मनोभावने या आमच्या भगिनी आणि आम्ही हे संपूर्ण कार्यक्रम आनंदाने पाडतो. जसा 15 ऑगस्टला हा कार्यक्रम पार पाडतो त्याच पद्धतीने आम्ही याचा जीर्णोद्धार 2014ला केलेला आहे. आणि 2014ला
ही पहिल्यांदा जी पाषाण मूर्ती होती त्याच्यानंतर 2014मध्ये आम्ही ही एक मूर्ती या ठिकाणी रांबोळकरची ठेवलेली आहे आणि या मनोभावे आम्ही ही उत्सव या ठिकाणी करतो आहे. हा उत्सवासाठी तालुक्यातले वाडीतले असतात तर तालुक्याच्या बाहेर जिल्ह्यातले आणि जिल्ह्याच्या बाहेर परदेशातून सुद्धा काही नवस या ठिकाणी आलेली आहे आणि एक जागृत देवस्थान म्हणून या ठिकाणी ओळखले जाते. ह्या आवारामध्ये हे नॅचरली सगळे केलेले आहे. या ठिकाणी वाघाचं बिळ आहे, शालिंदरीचं बिळ आहे आणि अशा अनेक जे वन्य प्राणी आहेत ते वन्य प्राणी या ठिकाणी एक तलाव आहे आणि या तलावामध्ये रात्रीच्या वेळेला वन्य प्राणी जे असतात ते पाणवठ्यावरती या इथे येतात आणि अशी एखादी आख्यायिका आहे. आमच्या नाखरेकर वाडीशिवाय या ठिकाणी कोणी येऊन या ठिकाणी हा उत्सव करू शकत नाही किंवा या ठिकाणी त्याच्यामध्ये कोणी हात घालू शकत नाही किंवा हस्तक्षेप करत नाही. परंतु आम्ही हे सर्व एकोप्याने येऊन हा 15 ऑगस्ट हा उत्सव आनंदाने आणि चांगल्या प्रकारे आनंदाने पार पाडतोय आणि हा आम्हाला आमची ही एक दैवत आहे आणि ही जशी ग्रामदैवत आमची कालिका आहे तशीच आमची वाडीची दैवत म्हणून ही आता रांबोळकरी नाही 7 जणी बाया आश्रा आणि तिचा आम्ही यथोचित्त हा आनंदाने उत्सव साजरा करतो आणि आम्हाला ती कुठच्याही प्रसंगाला धावून येते आणि आमच्या उपयोगाला पडते आहे. आमच्यावरती आलेले प्रसंग आहे त्या प्रसंगाला ती चांगल्या प्रकारे साथ देऊन जो वाईट आलेला प्रसंग हा निभावून नेते आणि या ठिकाणी आमच्या नाखरेकरवाडीतलं कोणतेही जर कार्यक्रम असेल मग तो 5वी बारसा असू नये, एखादा साखरपुडा असू नये किंवा लग्न असू नये तर पहिला इथे ओटी भरल्याशिवाय किंवा इतका मान दिल्याशिवाय आम्ही कोणत्याही प्रकारचे कुठलाही कार्यक्रम करत. धन्यवाद. अशा प्रकारे ही आपल्या इथं आहे. धन्यवाद काका.